परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांची जो न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता त्याविषयी विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी हाऊसमध्ये या ठिकाणी मार्गदर्शन केले, उत्तर दिले. त्यांनी नेमकं याविषयी काय वाटते त्यांच्या कुटुंबियांना. सोमनाथ सूर्यवंशी यांची आई आणि त्यांचे दोन्ही भाऊ आपल्यासोबत आहेत. ताई, तुम्ही आता ऐकलंय मुख्यमंत्र्यांनी काय केलंय, मान्य आहे का? मुख्यमंत्री म्हणतात न्यायालयीन चौकशी होणार आहे, तुम्हाला मान्य आहे का? मला मान्य नाही. मला चौकशी केलीच पाहिजे आणि झालीच पाहिजे. माझ्या मुलाला 4 दिवस त्यांनी कोठडीमध्ये बंद करून ठेवले. त्या टायमाला आईला का नाही सांगितले ह्याने? आईला कशासाठी नाही बोलवले? ह्याचं पण मला उत्तर पाहिजे. का नाही सांगितलं, का नाही बोलवलं, कशासाठी मला कळवलं नाही? त्याचा पुरा माणसाकडं प्रत्येकाकडं मोबाईल आहे. माझा पोरगा शिक्षण शिकलेला होता, त्यांना नंबर जिवंत असताना भेटला नाही, मेल्यावरच कसं माझा नंबर भेटला? मुख्यमंत्री म्हणतायत की 1 ते 2-3 वेळा माननीय न्यायालयाने त्यांना विचारले सोमनाथला तुम्हाला मारहाण झाली करता, त्याने नाही म्हणले. काय कसं पाहता तुम्ही? दबाव टाकली, पोलिसा लोकांनी दबाव टाकली. तू जर बाहेर गेला, तू जर सांगितलं तर तुझा जीव काढीन म्हणून दबाव टाकले त्याने. जीव काढीन, हे काय तर करील म्हणून मोबाईल हिसकावून घेतलं. माझ्या मुलाला त्याने दबाव टाकल्यानंतर माझा मुलगा घाबरून सांगितलं नाही. त्यांच्या अंगावर जे जखमा आहेत ते जुना मारच्या जखमा आहेत असे नाही? कसला जखम नाही, कुठं जुना मार नाही, कुठं नाही. माझा मुलगा कष्ट करून खाल्ल्याला आणि शिक्षण इथपर्यंत शिकून आल्या. कुठल्या दवाखान्यातलं कुठलंच त्याला काही गोळी नाही ना, काही नाही. 10 लाख रुपये अनुदान दिलंय, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. समाधानी आहात? भिकारी नाही आम्ही, समाधी तर राहणारच नाही. माझ्या भावाच्या बॉडीची किंमत 10 लाख नाही. मला एक सांगायचं साहेबांना की साहेब म्हणतायत हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. मग हा रिपोर्ट आला कसा? प्रायमरी फेसमध्ये पहिला पान आहेत असं म्हणतात मुख्यमंत्री. असू द्या ना, मग काय सांगितलं? शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज. मग हे कसं काय आलं रिझल्ट याचा? आणि हृदयविकारचा मला सांगा, ज्या दिवशी माझा भाऊ अरेस्ट झाला होता त्या दिवशी तुम्ही सांगायला पाहिजे होता ना, जीव तर वाचला असता माझ्या भावाचा. आता तुम्ही आणून देणार आहे का माझा भाऊ परत? तुम्ही श्वास घेण्याचा त्यांना त्रास होतो असं कसला त्रास? काय तथ्य आहे? ह्याने छातीवर बसून माझ्या मुलाला छातीचं बसून मारले असतील, त्याच्यामुळे माझ्या मुलाला श्वासाचा त्रास झाला असेल. जुनं काय आजार नव्हता? कसलाच आजार नव्हता माझ्या मुलाला. अरे बाबा, आजार असता तर मी परभणीला कशाला पाठवले असते? 35 वर्ष कशाला ते वय झाले असते? माझा मुलगा राहिलाच नसता, तवाच मेला असता. अशोक घोरबाण जे पोलीस निरीक्षक आहे LCBचे, त्यांचं निलंबन करण्यात आलंय. समाधानी आहात? त्यांना फाशी दिलं पाहिजे. ते जर त्या ह्याच्या प्रकरणात असतील ना, मला पहिल्या दिवशी माइंडमध्ये क्लिक झालं. तो जो आम्हीच दाखवत होता ना मला की बाबा आम्ही तुम्हाला प्रशिक्षणासाठी मदत करू, पोलीस भरतीसाठी त्या दिवशी माझ्या माइंडमध्ये क्लिक झाला. आणि त्याचे व्हिडिओ पण मी पहिले यूट्यूबवरती बघितले होते. हा माणूस त्या मॅटरमध्ये असू शकतो, मला 100% खात्री होती. आणि तो माणूस असणारच. न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला आहे, मात्र यांचं असं म्हणणं आहे की त्यांना हृदयविकारात झटका आला. आम्ही रुग्णालयात नेलं, त्यांना उपचार करायला नेले, मात्र त्यांना काही हे झालं नाही उपचार. सर, त्याला भरपूर मारण्यात आला असेल, छातीत वगैरे सगळं. आता हे बघा, पैसा दिला ना कोणी विकला जाऊ शकतो आणि खोटे रिपोर्ट बनवू शकतात. खोटेही रिपोर्ट बनवू शकतात. बॉडी फॉरेन्सिक लॅबमध्येच का पाठवण्यात आलं? तिथं वेडे होते का डॉक्टर? ते काय नाही, माझ्या भावाचा मृत्यू जो झालाय ना, मंत्री लोक दबवण्याचा प्रयत्न करतात. आणि ह्या जागेत त्यांचं जर मुलं असते तर असंच दबवलं असते का प्रकरण? एखादा मोठ्या व्यक्तीचा जर मुलगा असताना त्यांना कधीच सोडवले असते याने. आणि हे त्यांना 24 तासाचं कळवलं असतं, सोडवलं असतं. त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर असून देखील आम्हाला कसले हे प्रकारचे कॉल केले नाहीत. आणि हे जे 10 लाख रुपये भीक देत आहेत ना, मला 10 लाख रुपये भीक देतात ना, त्यांच्याकडेच असू द्या, त्यांना खर्चू देते. न्यायालयीन एका जजच्या मार्फत न्यायालयीन पूर्ण हे प्रकार चौकशी केले जाणार असं म्हणतात. करू द्या ना, न्यायालयीन चौकशा होऊ द्या. त्यांना जे काही याच्या संबंधित असतील ना गुन्हेगार, त्यांना द्या ना तुम्ही सजा कायद्याद्वारे. आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईच्या खरं तर भावना अनावर झाला आहे. ताई, रडू नका, तुम्ही शांत राहा. मला सांगा, काय सांगाल मुख्यमंत्रीचा मुलगा असता तर असं केलं असतं? मुख्यमंत्रीचा मुलगा जर असता तर असं केलं असतं का? 24 तासाच्या आतमध्ये देवेंद्र फडणवीसाला कळवलं असतं पोलिसांनी. आणि असं जर त्यांच्या मुलासोबत अन्याय झाला असता? अरे काय तुम्ही एका माणसाला सांभाळू शकत नाही, तुम्ही राज्याला काय सांभाळणार? काय सांभाळणार तुम्ही राज्याला? प्रयत्न करता. अरे बाबा, मंत्री होतास ना तू, मंत्री होतास, माझ्या जीव कसं वाचविल नाहीस तू माझ्या मुलाचा? माझ्या भावाला आणून द्या. माझ्या पोराचा जीव का वाचविल नाहीस तू देवेंद्र फडणवीस साहेब? माझा मूल मरुजीपर्यंत कसं डोळे झाकून
वाजेपर्यंत बसला असतास का? तू तुझ्या मुलाचं काळजी घेतलास तर तुझ्या बहिणीचं मूल म्हणून काळजी घ्यायचा होतास रे मुख्यमंत्री साहेब. माझ्या मुलाचा हत्या करू देऊन मारून टाकून आता अन्याय म्हणतोस, माझ्या मुलाला आजार आहे म्हणतोस. अरे आजार असता तर माझा मुलगा माझ्या हातात द्यायला पाहिजे होतास तू. तुझा आजारी मुलगा आहे, तू येऊन घेऊन जा म्हणून सांगायचा होतास. मंत्री हे काय न्याय करतो रे माझ्या मुलावर? गरीबाच्या दगड फोडून खाणाऱ्या वडील समाजावर काय बोलता तू? अन्याय नको करू साहेब. साहेब तुला दुनिया झुकवायचं, दुनिया सांभाळायचंय. माझ्या गरीब मुलाला, माझ्या शिक्षण घेणाऱ्याच्या मुलावर असा आरोप नको लावू. मुख्यमंत्री साहेब जरा न्याय कर, न्याय कर. असं नको करू. माझ्या मुलाचा घात केला, कुणाचा तर हात असेल म्हणून घात केला. मुख्यमंत्रीचाच हात असू शकतो. तू जर म्हणला ना तुझ्या मुलाला आजार आहे म्हणून तुला साहेबांनी कळवलं होतं ना, पोलीस प्रशासनानं तुझा सवाल पाहिजे होतं. ज्याच्या मुलाला त्या आजार आहे तर त्याच्या आईला त्याचा मुलगा हवाली करा म्हणून सोडून द्यायचा होतास तू. माझ्या मुलाला तो मध्ये मारून टाकायला लावला तुम्ही. माझा मुलगा मला परत पाहिजे. माझा मूल काय केलं अन्याय. इथून पुढे प्रत्येक विद्यार्थी हे शिक्षण करावं का गुंडा हवं हे फडणवीस साहेबांनाच ठरवावं. कारण इथून पुढे विद्यार्थी जे आहे ना, हे विद्यार्थी घडूच शकणार नाही. कारण प्रत्येक माणूस हा मातीतून खाली गरिबीतून पुढे आलेला आहे. आणि मुख्यमंत्री जर असं बोलत असतील ना, तर ह्या महाराष्ट्रात कधीच गरीब मुलगा हा चांगला अधिकारी म्हणून घडूच शकणार नाही. असं फडणवीस साहेबांना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही अशा प्रकारचा अन्याय करताय, ते दबवण्याचा प्रयत्न करताय, हे तुम्ही योग्य बाजू मांडत नाही, हेच आम्हाला सांगायचं आहे. समाधानी हे जे अशा पद्धतीचं न्याय देत आहेत ना, ते प्रत्येक मुलगा हे गुन्हेगारीच्या मार्गाला लागेल. प्रत्येक मुलगा हे शिक्षण सोडून गुन्हेगारीच्या मार्गाला लागेल. गुन्हेगारीच्या कधी शिकणार कधी त्यांनी असंही सांगितलंय की त्यांच्या विरोधात काही पुरावे पोलिसांकडे होते दगड मारतानाचे, त्यामुळेच त्यांना अटक केली. दाखवा ना फुटेज. तुम्ही फुटेज दाखवा ना. फुटेज दाखवा. काय तुम्हाला दगड मारला म्हणून का त्याला मारून टाकता का तुम्ही? किती लोकांना मारला. दगड फोड तोडफोड करणाऱ्याचे जीव किती गेल्यात अजूनपर्यंत ते पण सांगा ना, मला कळवा. किती लोकांना मारलंय माझ्या भावाने, किती लोकांचा जीव घेतले, ते सगळं मला व्हिडिओ दाखवावे त्यांनी. आणि हे जर न्याय होत नसेल ना, आम्ही कलेक्टर ऑफिस समोर आत्मदहन करू तिघही कलेक्टर ऑफिस समोर. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं मान्य नाही. मान्य घेणार, माघार घेणार नाही. मी मदत घेणार मुख्यमंत्र्यांची. मदत नाही घेणार. भीक नाही घेणार. याची अशी भीक नाही घेणार. अरे माझ्या मुलाला सांभाळ करायला माझे कोटी रुपये गेले असतील. अजूनपर्यंत शिक्षण शिकायला कोटी गेले असतील. ह्या 10 लाखाची काय किंमत नाही. माझ्या दगड फोडून मी, घाम गाळून मी, कबड कष्ट करून माझ्या मुलाला सांभाळ केलं. 35 वर्षापर्यंत माझ्या मुलाला सांभाळ करून मी एवढं शिक्षण दिलं. माझ्या मुलासाठी मी रक्ताचं पाणी केलं. रात्री मी कष्ट करून माझ्या मुलाला शिकवलं. माझ्या मुलाला आजार असतं तर माझा मुलगा वाचला नसता. रडू नका. 9 ते 15 तारखेपर्यंत पोलीस स्टेशन मधले सर्व फुटेज समोर आले पाहिजेत. हे आमची पण आणखी एक इच्छा आहे. 10 ते 15 तारखेपर्यंत जे पोलीस स्टेशन मध्ये घडले, कुठं त्यांना मेडिकल केले, कुठे ऍडमिट केले, सर्व पोलीस स्टेशन मध्ये पण कॅमेरे असतात ना. पण जिथे कॅमेरे नसतील तिथं पण जाऊन थोडंफार त्यांनी मारहाण केले असतील. थोडंफार नाही, भरपूर मारहाण केले. भरपूर. माझं एक लेकरू पोलीस स्टेशन मध्ये सरकारमध्ये काय बोलतंय. त्यांना दबाव टाकल्यावर माझा मुलगा घाबरून मला नाही त्रास म्हणून सांगितलं. यांनी असं बोललं असेल पोलिसांनी की बाबा तू जर न्यायालयात सांगितला तर तुला अजून डबल मारू आम्ही. या दबावामुळे तो काय बोलला नसेल न्यायालयामध्ये. पण न्यायालयीन कोठडीचा निर्णयाचं तुम्ही स्वागत करताय, मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या विधानाशी तुम्ही सहमत नाही. आम्ही सहमत नाही. कधीच होणार नाही. कुठलाही गरीब माणूस हे स्वीकारणार नाही. आणि प्रत्येक जण जर असं न्याय भेटत असतील ना, तर प्रत्येक मुलगा हे गुन्हेगारीच्या मार्गाला लागेल. गरीब मुलगा प्रत्येक जण गुन्हेगारीच्या मार्गाला लागेल जर असं न्याय भेटत असेल तर.
तर मुख्यमंत्र्यांच्या जो विधिमंडळात मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं आहे त्यावर सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय समाधानी नाहीत, ताडो फोडत आहेत. ते त्यांच्या आईच्या भावना खरं तर अनावर झालेल्या आहे. कॅमेरावरती त्यांनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न केलेले आहेत. खरं तर कुठलाही आजार सूर्यवंशी यांना नव्हता आणि नेमकं न्यायालयीन जो तपास आहे त्याचं स्वागत त्यांच्या कुटुंबियांनी केलं आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या मदतीला त्यांनी सर्रासपणे या ठिकाणी घेण्यास नकार दिला आहे. तर आत्मदहनाचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयात सोमनाथ सूर्यवंशी यांचे आई आणि दोन्ही भाऊ हे घेणार आहे असं या ठिकाणी त्यांनी विधान केलं आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.